माणसाने सुगंध घ्यावा ना, विरोध करण्यात काय अर्थ आहे? काय माणसं चंदनासारखे उगाच लोक त्याला विरोध करायले. विरोध करू नका, बिघडत काही नसतं, वाटोळं आपलं होत असतं. चांगल्या माणसाला विरोध कधीच करू नका, कारण चांगले माणसं जर थांबले एका माणसाचं नुकसान नसतं. मला गावातून जर चांगला माणूस थांबला गाव धोक्यात असतं. तालुक्यातून जर चांगला माणूस थांबला तालुका धोक्यात येतो. जिल्ह्यातून जर चांगला माणूस थांबला जिल्हा धोक्यात येतो. राज्यातून जर चांगला माणूस थांबला राज्य धोक्यात येतो. देशातून सुद्धा चांगला माणूस थांबला देश धोक्यात येतो. हे चंदन आहे ना, याला विरोध करू नका. एक जण मला मी त्याच्यावर कापड झाकीन, काहून काय काय माणसं नादी लागतील, काय काय ते त्याला त्याच्याकरताच आलीच वाटतं. आम्ही नरकवासीन आलो खालीवरी करण्याशी, दुसरा धंदाच नाही. बरं काय बांधाला बांध नाही, उघड डोकं लावलं बेजार मार. काल मला एक जण म्हणलं, महाराज लोक तुम्हाला विनोदाचार्य म्हणतात. मला हान मला नाही 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 मला भांडणाचार्य म्हणतात. हाय का? म्हणलं तू काय कोणाचे भांडणात लावतो का? तो मला फक्त नावच सांगा. याच्यात मी PhD केली. कशामध्ये? म्हणलं ते दोघं नवरा बायको सासरवाडीला चालले, लाव बरं त्याचे भांडण. आता मला काय माहिती तिथं जाईन लगेच भांडण लावेल म्हणून. तो खरंच गेलं ना तिथं. म्हणलं आता तर अवघड झालो. ते त्याला म्हणायले राम राम. म्हणले राम राम. कुंकड. ते म्हणलं सासरवाडीला. असं का? कोण आहेत मागं बसलेले? म्हणजे इतकं दलिंदर बरं. तो मला कोण म्हणजे लाज वाटत करतो ना, बायको माझी. असं होय? काल गाडीवर कोण होतं म्हणून म्हणलं. काही गरज आहे का हो मला सांगून? आणि असे माणसं भेटले ना, नादी लागू नका. मला चुकून मी नाही या माणसाच्या नादी लागायचं का? तुमचं नाव काय? श्रीनाथ भाऊ. राग नाही यायचं म्हणजे हेच का? मग काय रामा म्हणे देवाने इथली तर जेव्हा. आता जाऊ दे, ते नगद ते प्रश्नच नाही. उगं कशांबर एखांबार लागलं दुसरंच व्हायचं काही मार. चला कुठं काढू आपण. दुर्जन माणूस भेटला नादी लागू नका. होतं काय माहिती आहे का? त्याचं काय वाईट होत नाही. आपण जर त्याला विरोध केला ना, इमेज त्याची वाढते. वाघाचं जर पाणी आलं ना आणि मध्ये जर दगड लागला ना, ते पाणी दगडाशी कुस्ती करीत नाही. काय करतं? वळण घेतं. आपल्या जीवनात बी असंच करावं लागतं. दुर्जन माणूस लय डोका लावा लागला, त्याच्या संग डोकं लावू नका. चुकलं म्हणून पुढे चाला. एक जण मला त्याला नाही चुकलं म्हणला, देऊ मला भ्याला. तुला नाही भ्याला, इज्जतीला भ्याला. विठ्ठला हे बघा, तुम्ही एक ध्यानात ठेवा. पुढाऱ्याचं वाटोळ पुढारीच करणार आणि महाराजाचं वाटोळ महाराजच करणार. तुम्ही बघा, हे दुसरे लोक विरोध करणार नाहीत. आमचं नाशिणार आमचीच. वळईच्या कडीला कुत्री गेली, 5-7 पिली दिली, मोकळा मंगळवार. पण ते पिल्याची माय म्हणली पिल्याला वळई सोडू नका, जगलं विचित्र आहे. पिले म्हणले नाही. पण ते हे कसं होतं एखांबार, हे बार काढले कर गेले वळई पशी बिस्किट घेऊन, आणि ते पिल्याला बिस्किट खाऊ घालीत त्याने अशा गलीत आणली. कोणी? बारकाल्या लेकराईनी बारकाले पिले बिस्किट खाऊ घालीत. कुठं आणले? गलीत. पण हे बारकाल्याचं चांगलं चाललं, मोठाले लय पिसाळले ना. गोपित लपलंय जसे मोठाले कुत्रे पळत आले. काय सण होतंय महाराज. जसे कुत्रे धरले महाराज, रक्त सांडूस मारली आणि बिस्किट बी हिसकून घेतली. कधी कधी शक्ती नसल्यावर गप्प बसावं लागतंय ना. सत्य पुढं ते पिले दिले बिस्किट टाकून निघाले वळईकडं. रामप्रसाद तिकडं गेले होते. हाल बघितले त्याच्या माईनं सांगितलं, बापू काय सांगितलं होतं तुम्हाला? वळई सोडू नका, जग लय विचित्र आहे. महाराज त्या पिल्याने इतकं सुंदर उत्तर दिलं. ते पिले म्हणले, आई जग लय चांगलंय. मग माय म्हणले, हाल कोणी केले? आपल्याच जातीनं केले. चांगल्या माणसाला चुकून विरोध करू नका महाराज. आता गावातून जर एखादा मृदंगाचार्य तयार झाला, त्याला प्रोत्साहन द्या.
त्याला पैसे द्या शिकायला. अहो हे गावाचं नाव राहत हो मार्केटिंगला. हा उगले महाराज म्हणले की नाव कोणतं येते? वाडी तीन चार्जिंग. गावातला महाराज म्हणले कोण्या गावचे आहेत? मरडस गावचे. हा मरडस गावला बी महाराज आहे का? आणि मग असं होत ना ते. आणि आपण बी तसं वागलं पाहिजे जेणेकरून गावाची मान उंच झाली पाहिजे, खाली बघायचं काम नाही पडलं पाहिजे. कारण परमार्थ सगळं माफ आहे, फक्त आचरणाला किंमत आहे. शुद्ध आचरण आहे तुम्ही वागा. हा याच्यातच किंमत आहे. गावातून एखादा कीर्तन करता यार जा, पहिलं कीर्तन त्याला द्या. कसं बोलू तू बघा चांगलं बोल. गावातून एकदा तुम्ही उचललं लोक आपोआप उचलतात ना, पण गावाने पहिलं प्रोत्साहन द्या. गावातून एखादा गायक तयार झाला आपणच प्रोत्साहन कोण देणार आहे त्याला दुसरं? लोक म्हणतात ना त्याला गावातच किंमत नाही, एक त्या पाय का. त्याच्यामुळे तसं होऊ द्यायचं नाही, आधी गावात पाहिजे. हा उचलायचं, विरोध करायचा नाही. चंदन आहे ना त्याचा सुगंध घ्या. आता मृदंग एवढे महाराज आपण बोलिले आनंद घेण्याकरताच ना. जर मला कशाला बोलवायचे, आवाजच ऐकायचा, पकवाज वर घ्यायचा आणि खाली आदळायचा. आवाज वेगळा, नाद ब्रह्म वेगळं. नाद ब्रह्म करता हे नाद ब्रह्मच पाहिजेत मला. सोपं आहे का ते? घुळ घुळा वाजती झंझणा, टाळ वाजिताने बी फडकऱ्याचे टाळ बघा महाराज. आपले टाळ वाजितच नाहीत भजनी महाराज, फडकऱ्याचे टाळ बघा असे टाळ आहेत. घुळा घुळा वाजती टाळ, म्हणजे सुधरत नाही का मुद्दाम बोलत नाही? कोणता बांबू? बांबू बांबू येळू 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 लय आतल्या गाठीची जात. हे असले माणसं कुठं बी नेऊन टाका, हे नाही सुधरत. ज्याच्या पैसे राहिले त्यालाच बिघडिलं. आतल्या गाठीच्या माणसाला कुठं जिलाच नाही. आणि आतल्या गाठीचा माणूस जर ओळखायचा असेल, उजवा पाय ना, उजव्या पायापासलं जे अंगठा आहे ना, अंगठा उजव्या पायाचा, त्याच्यापासलं जे 2 नंबरचं बोटी ते जर अंगठ्याच्या पुढे सरकलेला असेल ते माणूस आतल्या गाठीचा असतो. तू महाबा बघायला का पायापाशी गंगान गुड याला सांगा. हे लक्षण असतं बरं. तुम्ही बघा काय माणसं हसले ना असे मोकळ्या मनाने हसत नाहीत. हा हा उगा असं ते दिवाळीला फटाके आणतात बघा काही जण. काही फटाके असे आहेत आणणं लावणं वाजणं, पण काही काही असे फटाके सकाळी लावल्या संध्याकाळ फुसू 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 फुसू. माणसाने दिल खुलत जगलं पाहिजे महाराज. आता हे अटॅक जे यायलेत ना लोकाला, हे त्याच्या ताण नाही, हे दुसऱ्याचं ताणामुळे यायले. हा हे त्यांनी बांगला बांधला आणि दवाखान्यात गेला. डॉक्टर म्हणले काय व्हायलंय? पोटात गाडा उठलाय. काऊन काऊन अडवणी करतात लोक महाराज. त्यांनी 50 लाखाचा बांगला बांधला, आपल्याला जळायची काही गरज आहे? त्याच्या बांगल्यात जा, चहा प्या, अरे देवाचा प्रसाद आहे म्हणा. तुला काय वैभव तितकं नसन जमत ना. त्याच्या 50 लाखाच्या बांगल्याची सावली जिकून पडती, तिकून आपली बास टाकायची, बेस्ट झोपायची. याला म्हणते जगणं. हा लय चिंता करायचीच नाही. काय काय लोक ना 75% लोक दुसऱ्या सुखावर जळतील. खाल्ल्याला बी अंगी लागणार त्याच्या वांबळे येऊन जायचं अशी. ज्याला अटॅक घ्यायचं नाही ना, 3 वाक्य डायरीत लिहून घ्या. काल काय झालं विचार करू नका, उद्या काय होणार आहे याचं चिंतन करू नका, आज वाईट वागू नका, जीवनात त्याला मरण नाही. मरमर करायचीच नाही मला, जे व्हायचं ते. आता हे आपलं आपलं प्रारब्ध. आमचे लोक बरेच कणत येत ना, त्याला तितके ना आम्हाला इतके कहून. आपल्या नशिबातच तितकी काय नाही नाही. उग लोकाला बोलायचं नाही, आपल्याला पटत आहे. मला सांगा कोणती बी गावकरी काय करतात, महाराज हे असं असते, पटतंय का तुम्हाला? या आपलं पटत नाही. नाही इथं आल्यावर लोकांसंग काही तरकाट्या करण्यात गरज आहे का? हे करायला ती मोठी गोष्ट आहे.
तसं लयच म्हणजे तसं होय तितकं होणार नाही. हे तन करायचीच नाही. हे आपलं प्रारब्ध आहे, किस्मत आहे, दैव आहे. याच्यातलं कोणी नेत नाही मला. आता ते प्रारब्ध जर चांगलं असलं तर प्रारब्धाची वाढे मान. एका बाईने चिठ्ठी फाडली 1500 रुपयाची, 25 लाखाची गाडी लागली तिला. हो नाही खरंच लागली. मला भाकरच गेला ना काय. मला कवर कीर्तनाकडे हिंडायचं, आपण बी चिठ्ठी फाडावं. आणि मी चिठ्ठी फाडीन बघितलं मग दैव हिवरा खाली झोपलेलं, मला शेगडी लागली. बसा शेकत. आता काय करायचं, मरमर करण्यात अर्थ नाही मला. आतून निर्मळ राहा, आतल्या गाठीवून राहायचं नाही. जर राहिले चंदनाजवळ जर गेली तर परिणाम होणार नाही. तुका मन वेळू चंदना संगती. काय बाकीचे कोणते झाड होते चंदनच होते, पण आतल्या गाठीचा बांबू गेला येळू गेला चंदन होत नाही. 4 पदार्थ संपले. आता 5वा पदार्थ भूप. भूप म्हणजे राजा. राजा जर चांगला असला वर खाली परिणाम चांगला होतो. वर राजा होते प्रभू रामचंद्र, काय जनता आनंदित होती. झाले राम राज्य काय. वर राजे होते कृष्ण परमात्मा. गड्यांनो राजा की रे राजा प्रभू रामचंद्र राजे झाले महाराज. जनता काय आनंदित हो. दलिता कांडिता जनता. कृष्ण परमात्मा राजा झाला. गड्यांनो राजा झाला. बाळकृष्ण नंदा घरी. सगळीकडेच आनंद महाराज. वर राजा चांगला आहे, खाली जनता चांगली राहते. भूप म्हणजे राजा चांगला असला परिणाम चांगलाच होतो. नंबर 2 दीप म्हणजे दिवा. आता इथं जर अंधार आहे आणि इथं जर दिवा लावला सगळीकडे काय होणार. एक जण म्हणला मी दिवा घेऊन अंधार सापडी. दीप घेऊन या घेऊन अंधार सापडत नाही. एक जणाने दुपारा माती घेतली 12 वाजता. माती घेतली आणि म्हणला मी सूर्याला फेकून मारी. कोणला आणि कुठं पडल हो. पण त्याला कळत का. उधळीता माती. उधळीता माती रवी कळा न मळे, पण आपल्याला कळत नाही ना. दिवा घेऊन अंधार सापडत नव्हतो. जिथं दिवा लावला तिथं प्रकाशच होणार. बरं ते दिवा कोणाचा भेद करते काय. ज्ञानोबा आहे म्हणले घरीची उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा. अरे हे नेण्याची ना पांडवा ती पूजायचा भेदच नाही. मालक आला तरी उजेडत आणि चोर आला तरी भेद नाही महाराज. हो दिवा जिथं आला तिथं परिणाम उजेड होणार. 2 झाले. आता 2च राहिलेत. बरं जरा बोर वाटायले होय. बोर वाटायले का चहा सांगूया का. किती आता किती राहिले 2. कोणते कोणते. भूप झालं, दीप झालं. आता काय राहिलं धूप आणि रूप. धूप आहे बघा ज्ञानोबरायची आळंदीला आपण जा. धूप आरती शेजारती. ज्ञानोबरायची जर धूप आरती चालू झाली ना महाराज मंदिरामध्ये हैबत बाबाच्या समाधीपर्यंत त्याचा सुगंध येतोय महाराज. धूपाचा परिणाम. आता शेवटचा पदार्थ उद्धव रूप. कोणता रूप. सगळ्याला छंद याचा काय याचा. हा बाळा उभा राह तू. मोकळं नाव सांगायचं. सगळं नाव सांग. वा टाळी वाजवायच्या का. लग्न करायचं का. देऊ नको मोकळं म्हणायचं सांग. मी आहे तुला करायचं ना. मी आहे मागतोय ताण घेऊन. बायको गोरी करायची का काळी. याच्याकडे बघूच नको. गोरी बस.
आता मला सांगा ते लेकराला काही दुःख सुख आहे का मला काहीच नाही पण तरी मी कलर कोणता चॉईस केलाय हे लेकरू हो हे लेकराचं द्या सोडून तुम्ही आम्ही जे लग्न केले काय बघून केली बरं जाऊ दे इथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं काय बघितलं आपण काय बघितलं रूपच बघितलं बरं बघाव का रूप बघू नका हे कातडे हे चमडे हे नाशवाने याला स्वभाव नाशे आश्रय नाशे परता नाशे आस्ती वर्धते जायते विपरिणमते अपक्षते नश्यती हे विकाराने युक्त आहे रूप बघू नका संस्कार बघा मुलगी बघत असताना ती आपल्या घरात गाथा पारायण करीन का ज्ञानेश्वरी पारायण करीन का घराच महाभारत करीन रूपावर जाऊ नका काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावती काहीला उशिरा कळाल्याबद्दल धन्यवाद बरेच विनोद झाल्यावर कळतील कृष्णावा काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको कोमात गेली म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील कोमात अहो त्या रूपाचा परिणाम होणार म्हणजे होणार अहो ओरिजिनल रूप धोका देतं यात काही नवल नाही डुप्लिकेट रूप सुद्धा धोका देतं काय देतं आता उद्धव लग्नात भजन करतील आपले भजन काय काय चांगलं आहे उलट पण ते काय झालं भजन चालू झालं श्यामजी पाखवा द्यायला यायला झाला उशीर तोवर आपलं ते साधारण पाखवाच्या वाजीत होता पाखवा द्यायला जरा उशीर आणि ते नवरदेव नवरी यायला मधून अशी काय केली असती कमांड केली वाट केली असती ना तर त्या वाटाच्या तोंडाला अशा दोन महिला असतात बघा असं घागरीनं पाणी होते असतात का नाही असं त्या पाखवाजाला वाटलं ओरिजिनलच बाई पाखवाद एक कडन पाखवाजा एक कड ते दुसरे गायक म्हणले माऊली ती डुप्लिकेट बाई आहे ते म्हणले बापा डुप्लिकेट बाई जर इतक्या लहान फेकी ती स्त्रियस्य चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्या स्त्री ती महाराज आणि सगळ्यात खतरनाक इंद्रिय जर कोणता असेल सगळं इथून सुरू आहे बरं हा आणि याच्यावर ज्याचा ताबा झाला त्याच्या परमार्थाचा कळत झाला आणि याने जिथं धोका द्याला आणि धोका होतोच ज्वारीत फुफुट व्हायच्या आधी का ज्या दिवेली लईच भाडका धरला इजायची वेळ जवळ आली एखादं लेकरू लईच रडायला लागलं हसायला लागलं रडण्याची वेळ जवळ आली एखाद्या माणसाला लई लोक मानायला लागले ते जर भापीत चालायला लागला पायली भरण्याची वेळ त्याच्यामुळे दमानी चाललेलं बरं लय रूप बेकार बापू एक माणूस रस्त्याने चालला अण्णा आणि आंब्याचं झाड दिसलं काय पाडायला लागलेला आंबा होता बघितला डोळ्याने पण काय काय माणसं काय करते माहिती का लावून देते तर येस तू टाकायचं की पण हा ना आपलं का सर कुठं ना कोणी करून दिलं असं डोळ्यांनी बघितलं इशारा केला कोणला गेले पाय बरं तिथं पाया गेला ग बसली ना पुन्हा पायाने इशारा केला बरं हाताने घेतला संपलं काम पुन्हा इशारा केला तोंडाने काम संपलं जिभेला इशारा केला चौकोनला कळली जिभेला आणि आंबा खातानी मालकाने बघितलं जसा आला रेटून पाठीत टप्पू टाकला पाठीत टप्पू टाकलं आणि डोळ्यातून पाणी येणं काय आसारामजी निर्वळ आहेत का निर्मळ आहेत हा ते नेहमी कीर्तनाला असतात महाराज आंबा बघितला कोणी पाणी कुठून आलं कोणत्याही माणसाचा पाप करताना काळ बघू नका सडताना काळ बघा लोक म्हणतात ना मेलय झाकून पाप केलं तो ह्या मेंदूत पाणी तुला आता बरं वाटायलंय पैसा आहे जरा लय तू चलतय
पण शेवट कसा आहे तिथं काहीच नाही, सगळा हिशोब आहे तिथं. तिथं गेलं की आपल्या नावाची फाईल टाकतील. कुठं वर म्हणजे मंडपाव नाही बरं, 16 गाव फिरून वर जावं लागतंय. तिथं गेल्यावर फाईल आहे कोण्या गावचे, गावात सप्ताह होतो का. नंबर 1 गेलते कीर्तनाला, झोपलो की ठोकलो, मारिती तोडीती आपलं काहीतरी पुण्य ते आज आपल्याला मिळालेत मला. नाही तर आम्ही इतकं रंगात आणायचं आणि त्याने वाजायचं बुम बुम पारांडा बुम बुम पारांडा. त्याचं रस आपल्याला. मी तर नेहमी माझ्या प्रत्येक कीर्तनात 3 वाक्य आहेत बघा. प्रवास करायचा गाडी धोरणात पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर असा फुल प्यालेला पाहिजे. चुकून बी गाडीत बसून आहे. कीर्तन करायला ना, कीर्तन करायचा प्राण म्हणजे मृदंग आहे महाराज, मजेत नाही महाराज. आणि गायक वादक असल्याशिवाय कीर्तन करायला शोभाच नाही महाराज. ते मजा आहे. लावणी मृदंग प्रमाण कोणतं आहे, मारिती पुन्हा पुन्हा हा दूत यमाची. हा काय असं वाटतंय महाराज अशी मुठभर साखर घेऊन अशी तोंडात टाकावं. तिथं काय होतं हिचकोनिया काय महाराज, जुने माणसं लय अवघड होतं महाराज तिथे गेलो. म्हणून पापाला भ्या, कोणालाच भिवू नका. पाप करताना भीती वाटत नाही, त्याचा परिणाम अवघड आहे. झाकून पाप होतच नाही. पिते दूध डोळे मिटुरी जात मांजराची मनी चोर त्याच्या कारे भीती चांगल्याची सरावरा कंपका सुता उघडदार देवा. जुनी कविता होते, मजा राहायची. चला बाजूला कुठून गेलो आपण. रूपाचा परिणाम. आता पदार्थ किती झाले, कोणते कोणते, अंतुरी कस्तुरी चंद्र चंदन धूप दीप भूप रूप. किती झाले, 8 झाले. इथून एक फाटा फोडू आता. काही पदार्थाचा परिणाम, 8 पदार्थाचा परिणाम होतो, झालं इथपर्यंत. काही पदार्थाचा परिणाम माणसा होतो, काही पदार्थ परिणाम तितक्या जागेवर होतो, आणि काही पदार्थाचा परिणाम गावावर होतो, काही काही स्थळावर होतो. काही जागेवर गेलं ना, वाईटातली वाईट बी माणसं म्हणतात आज भजनच करू. कशामुळं, जागेमुळे. आणि काय जागेवर उगाच कारण नसतं माणसं म्हणतात. काय समजलं त्या परिणाम कशाचा. आता कोरोना झाला, सगळं माणसं भिनला का नाही, माणसं. पण काही पदार्थ गावावर परिणाम करतात, गावावर 3 परिणाम करतात. गावात दुर्जन आला त्या गावात 2 गोष्टी होत्यात, गावात देव आला त्या गावात 2 गोष्टी होत्यात, आणि गावात संत आले त्या गावात 2 गोष्टी होत्या. गावात दुर्जन आला जास्त पाप घडतंय आणि जास्त निंदा घडती. गावात देव आला दारिद्र्य संपत आहे आणि घरोघरी लक्ष्मीचा वास होतो. आणि गावात जर विष्णुदास संत आले काळीवासो महाराज करताय. चिंता नाही गावी विष्णू दासाची घोष जय जयकार सदा. विष्णुदास ज्या गावात आहेत, वारकरी ज्या गावात आहेत, त्या गावात चिंता राहत नाही. म्हणले महाराज आम्हाला काय चिंता आहे. 3च प्रकारची चिंता आहे माणसाला. 5 मिनिटात जे एटल करतो, घाबरू नका. 3 प्रकारची. शरीर म्हणलं खाण्याची चिंता, लोक म्हणलं पाया पडण्याची चिंता, आणि परमार्थ म्हणलं देव भेटीची चिंता. शरीर म्हणलं की त्याला खायला लागत, नित्य उठून या खावयाची. पण ज्यांनी परमार्थात प्रवेश केला त्यांनी खायची चिंता करायची. काय लोक सेवा करते तुम्हाला, कुठून फटाके आणि कुठून काय काय. बापा कवा तरी आम्हाला कोणतरी विचारलं असतं का, हा घरी आहे का आमचा थाट एवढा नाही, एवढा थाट कोणामुळं, महाराजामुळं नाही. महाराज लई झाले, ज्ञानोबरायचं तुकोबरायचं भजन तोंडात म्हणून.
नाही तर आपल्याला कोणी विचारतं एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी परमार्थ केला ना खायची चिंताच नाही मला कोणी बघा ते पांढरे कपडे दिसले धोतर दिसलं महाराज जय रे 2 घास खाऊन जा लोकांच्या सहज तोंडात शब्द येतो मरमर करायची गरज नाही बरं ज्यांनी परमार्थाला सुरुवात केली लोक पाया पडत नाहीत का मांडित नाहीत लोक आता तुम्ही आमच्या पाया पडावं इतकी आमची लायकी आहे का नाही खरंच नाही हा बघा लोक काही म्हणू द्या लोक किती पाया पडू द्या लोक किती मानू द्या आपल्याला तर कळतंय ना ओरिजिनल आपण किती पाण्यात मग इतकी आपली लायकी नसताना जर हे लोक पाया पडत असतील परमार्थाचीच पावर नाही तर कशाची महाराज हा म्हणजे पाया पडण्याची चिंता गेली खाण्याची चिंता गेली आणि संताच्या दारात आल्यामुळं संतापाशी देव असल्यामुळं देव भेटीची चिंता गेली चंद्र देते शंभू देते संत देते गुरु देते ज्ञानी हे जोडूनच आलंय सगळं मग ज्या गावात विष्णुदास खाण्याचं बी ताण नाही ज्या गावात विष्णुदास लोक मानायचं बी ताण नाही आणि ज्या गावात संत देव भेटीचं बी ताण नाही तिन्ही प्रकारची चिंता नाही चिंता नाही गावी विष्णुदासाची म्हणले ते काय करतात घोष करतात आणि जे जयकार करतात जे जयकार कशाचा तुम्ही नका म्हणू हा 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 तितकंच का पुंडलिक पंढरीनाथ माऊली जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज की याला जे जयकार म्हणायचं आणि घोष कशाचा जे ते तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पाप पळती दोष काय उन्या मानंदास शिवभक्ती रस्तो का म्हणे म्हणून चिंता नाही नारायण घरी पैसा आहे त्याच्याजवळ माणसाजवळ पैसा असला की चिंता राहते का फक्त संताजवळचा पैसा याकडे आहे कोणता खर्चत बी नाही खुंटत बी नाही चोर चोरी करीत नाही लय गोडी खर्च ना खुंटे चोर न लूटे बढ़त दीन सवायो पायो जी महीने राम रतन नारायण घरी साठवले सगळ्याला पुरतं लय सोपं आहे सवंग सकळा पुरे धनीवरी म्हणले कोणी केलंय तू का म्हणे येणे आनंदी आनंद गोविंद भगवंताने पीक आणलंय